श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 96. औसाकडून पाण्याचा आवाज बंद. एके दिवशी सर्वज्ञ सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर फिरायला गेले. पीड खडकाजवळ बसले. सर्वज्ञ निरूपण करत होते तेव्हा नदीच्या पाण्याच्या खळखळाटाने निरूपण काही ऐकू येत नव्हते. मग औसाने सर्वज्ञांना विनंती केली, जी स्वामी जगन्नाथा, खळखळाटामुळे काही ऐकू येत नाही व त्यामुळे काही समजत पण नाही. सर्वज्ञ म्हणाले, नायका, जा हे उपरणे त्यावर पसरून द्या. औसा गेली, त्यावर उपरणे पसरून घातले. उपरण्यावर दगड ठेवला आणि तो खळखळ्याचा आवाज एकाएकीच बंद झाला. मग निरूपण कानी पडून समजू लागले. काही वेळाने निरूपण संपले. मग सर्वज्ञ म्हणाले, नायका, ते उपरणे घेऊन या. औसा गेली, ते उपरणे घेऊन आली आणि खळखळाटाचा आवाज पूर्ववत सुरू झाला. भक्तजन म्हणाले, हे काय जी, एवढा वेळ काहीच आवाज येत नव्हता आणि आता आवाज काय येत आहे? सर्वज्ञ म्हणाले, औसाचे सामर्थ्य हो. औसा म्हणाली, औसाचे कशाचे जी? हे सामर्थ्य स्वामी जगन्नाथाचे. मग सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी गेले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.